नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वायरमन सेकंड इयर प्रॅक्टिकल नंबर 114। NSQ नुसार नवीन प्रॅक्टिकल आहेत। विद्यार्थ्यांना ते समजत नाही, बऱ्याच पद्धतीची वायरिंग विद्यार्थी करून असतात, त्यांना प्रॅक्टिकली जमते, परंतु हे नवीन जर असं काही आलं की वायरिंग कसं करायचं असा प्रॉब्लेम येतो। तर आज आपण CCTV कॅमेराची वायरिंग कसं करायचं ते बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला वायरिंगसाठी काय लागणार आहे साहित्य ते बघणार आहोत। नेमकं आपल्याला प्रॅक्टिकल करत असताना काय साहित्य लागणार आहे त्याचं पहिले डिसाईड करावं लागणार आहे। त्यासाठी किती आपल्याला कॅमेरा लागणार आहे, एखाद्या कस्टमरचं आपण जर काम घेतलं असेल तर त्याच्या डिमांडनुसार, आता हे प्रॅक्टिकली असल्यामुळे आपण 4 कॅमेऱ्याची वायरिंग या ठिकाणी करणार आहोत। परंतु जर आपल्याला खरोखरच प्रत्यक्ष एखादा कस्टमरचं जर घरी कॅमेऱ्याची वायरिंग करायची असेल, CCTV कॅमेऱ्याची वायरिंग, तर त्यासाठी किती कॅमेरा त्यांचं डिमांड आहे त्यानुसार आपल्याला कॅमेऱ्याची निवड करायचं आहे। त्याच पद्धतीने साहित्याचं आपल्याला निवड करायचं आहे। तर आपण बघूया, आपल्याला समजा हे CCTV कॅमेराची जर वायरिंग करायची आहे तर त्यासाठी काय आपल्याला साहित्य लागणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे CCTV कॅमेरा, त्याच्यानंतर 12 व्होल्टचा आपल्याला ॲडॅप्टर लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला DVR लागणार आहे, म्हणजे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर, 12 व्होल्टचा ॲडॅप्टर लागणार आहे, त्याच्यानंतर कॅट केबल लागणार आहे आणि BNC केबल कनेक्टर लागणार आहे। प्रॅक्टिकल करतासाठी आपल्याला काय काय हत्यार लागते या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला जे रूटिंगचे प्रॅक्टिकलसाठी जे साहित्य लागणार आहे तेच प्रॅक्टिकलचं हत्यार लागणार आहे। जसं कॉम्बिनेशन प्लायर आहे, साईड कटिंग प्लायर आहे, बॉलपेन हॅमर आहे, स्क्रूड्रायव्हर, इलेक्ट्रिक ड्रिल मशीन, अशा पद्धतीचं आपल्याला हत्यार लागणार आहे। तर हे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ते वस्तू कसे दिसतात ते बघूया। तर ह्या पद्धतीचा तो DVR असणार आहे, या पद्धतीचा तो DVR दिसणार आहे। त्याच्यानंतर आता हे DVR म्हणजे काय, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर, तर तो ह्या पद्धतीचा आपल्याला लागणार आहे। त्यानंतर ऑक्सियल केबल किंवा याला कॅट केबलसुद्धा म्हणतात, हे कॅट केबल आपल्याला लागणार आहे वायरिंग करायसाठी। CCTV कॅमेरा आपल्याला लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 12 व्होल्टचा ॲडॅप्टर। तर जेवढे हे कॅमेरा आपल्याला लागणार आहे त्याच पद्धतीचं हे आपल्याला जे ॲडॅप्टर आहे ते ॲडॅप्टर आपल्याला लागणार आहे। त्याच्यानंतर जी केबल आहे ते 3 कोअर असते, परंतु आपल्याला ती केबल या कॅमेऱ्यापासूनच आपल्याला फिरवायचे, त्याकरिता BNC कनेक्टर लागणार आहे। त्या DC ॲडॅप्टरला DC पॉवरला सप्लाय देण्यासाठी आपल्याला 12 व्होल्टचा ॲडॅप्टर लागणार आहे आणि एक मॉनिटर, म्हणजे जे चित्र रेकॉर्डिंग होईल आपल्या एखाद्या रूममध्ये आपल्याला अशा प्रकारचं मॉनिटर किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आपण त्याचा वापर करू शकतो आवश्यकतेनुसार। त्याला जर आपल्याला वायफाय कनेक्ट करायचं असेल तर आपल्याला राऊटर लावता येतो, नसेल राऊटर लावायचं तर आपल्या घरी एका ठिकाणी राऊटर लावलं असेल त्याचं कनेक्शन आपल्याला या DVRला जोडता येते। त्यानंतर आपण बघू शकता वायरिंग त्याची कशी करायची। तर आपण आता चित्रामध्ये बघितलं, डायग्राममध्ये कशा पद्धतीचे वस्तू दिसतात। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आपण एक नमुना म्हणून एक कॅमेरा घेतलेला आहे, एक कॅमेरा आपण घेतलेला आहे। तर या ठिकाणी एक BNC कनेक्टर इथं लावायचं आहे, त्याची केबल ही DVR पर्यंत घेऊन जायची आहे। त्याच्यानंतर आपण कॅमेरा नंबर 2 घेतलेला आहे, कॅमेरा या ठिकाणी BNC कनेक्टर लावायचं आहे आणि कनेक्टरपासून जे कॅट केबल आहे ती केबल जी आहे किंवा कोॲक्सियल केबल जी आहे ती या DVR पर्यंत घेऊन यायचं आहे। त्यानंतर तिसरा कॅमेरा आपण घेतलेला आहे, तिसऱ्या कॅमेरासुद्धा या ठिकाणी BNC कनेक्टर लावून या ठिकाणी ती कॅट केबल जी आहे, कोॲक्सियल केबल जी आहे त्या या DVR पर्यंत आणून ठेवायचं आहे। त्यानंतर 4 नंबरचा कॅमेरा जो आहे याचंसुद्धा तसंच करायचं आहे की या ठिकाणी BNC कनेक्टर लावून त्याची केबल जी आहे ते DVR पर्यंत आणून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 4 कॅमेऱ्याचे आपल्याला या ठिकाणी DVRला जोडायचं आहे। त्याच्यानंतर त्या केबलमधले जे 2-2 वायर आहे ते या ठिकाणी
जवळच म्हणजे DVR आपण ज्या ठिकाणी सेटअप लावणार आहोत त्या ठिकाणीच आपल्याला 12 व्होल्टचा हे पॉवर सप्लाय जो आहे या ठिकाणी कनेक्शन करायचं आहे. म्हणजे जसं आपण वायरिंगमध्ये न्यूट्रल आणि फेज जोडतो त्याच पद्धतीने त्याचे ह्या केबलमधले तुम्हाला दिसत आहे की कॅमेरामध्ये 3 केबल दिसत आहे. त्यापैकी एक केबल तुम्हाला DVRला जोडायचं आहे. उरलेले 2 जे आहे ते पॉवर सप्लायला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सारखं तुम्हाला या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर हा मॉनिटर आहे. या मॉनिटरला आपल्याला चित्र बघायचं आहे तर याला AC सप्लाय द्यायचा आहे तुम्हाला 230चा. त्याच्यानंतर या ठिकाणी या DVRच्या पाठीमागे एक कनेक्टर असणार आहे. तिथून एक सप्लाय मॉनिटरला द्यायचा आहे. आणि या ठिकाणी हे जो 12 व्होल्टचा जो पॉवर सप्लाय आहे याला 230चा सप्लाय द्यायचा आहे. त्याच्यानंतर तो या ठिकाणी 12 व्होल्टचा सप्लाय पुढे कनेक्ट करणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला CCTV कॅमेराची सहज रीतीने वायरिंग करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच CCTV कॅमेराची वायरिंग आता एकदम सोपी झाली असेल. साहित्य समजले तुम्हाला, निश्चितच वायरिंग समजली असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच वायरमनच्या मुलांपर्यंत शेअर करा. थँक्यू. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या nk8.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता किंवा तुम्ही आम्हाला Instagram, Twitter किंवा Facebookवर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता.